नमस्कार, मी रविकांत कुंभार. आज दिनांक आहे 28 जून 2026. तर काल सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस झालेला आहे. तर अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, मोहोळचा काही पट्टा असेल आणि पंढरपूर असेल, मंगळवेढाचा काही भाग असेल. या भागामध्ये काही भागात मुसळधार तर काही भागात हलका ते मध्यम मेघगर्जनासह पाऊस झालेला आहे. तर आणखीन पुढील 48 तासासाठी सोलापूर जिल्ह्यात मोठे पाऊस होऊ शकतात. मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. दक्षिण सोलापूर असेल, सोलापूर सिटी असेल, अक्कलकोटचा भाग असेल, उत्तर सोलापूर असेल, बार्शीचा काही भाग, मंगळवेढा असेल, पंढरपूर, सांगोल्याचा काही भाग आणि इकडं मोहोळ पट्टा असेल, माडाचा असेल, करमाळ असेल, इंदापूरचा काही भाग असेल. या भागामध्ये पुढील 48 तासासाठी काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात पुढील 2 दिवस म्हणजे मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर पुढील 48 तासामध्ये कोकण किनारपट्टी पुन्हा मान्सून सक्रिय होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर इकडं मराठवाड्याच्या भागामध्येही मोठ्या प्रमाणात पुढील 48 तासामध्ये पाऊस होऊ शकतो. धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेडचा काही भाग असेल, बीड असेल, परभणीचा काही भाग असेल. याही पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मान्सून सक्रिय होऊ शकतो असा एक अंदाज आहे. जर शेतकऱ्यांना पेरणी बद्दल काही सांगायची गरज नाही, कारण त्यांच्या भागा ओलाच्या नुसारच पेरणी होत असतो. धन्यवाद.